नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। गावात दहशत निर्माण करणाऱ्या नितीन वाघ व त्याच्या कुटुंबियांच्या दबंगगिरीमुळे गावकरी झाले त्रस्त। पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळेल, गावकऱ्यांना आहे अपेक्षा। जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावात दारू विक्रीच्या व्यवसायामुळे मुलींची छेडखानी करणे, मारहाण करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, दहशत निर्माण करणे अशी पार्श्वभूमी असलेला तसेच संख्या जास्त असलेल्या कुटुंबांचे व देशी दारूची तस्करी करून दुकान मालकाला जास्तीचे पैसे मिळवून देत असल्याने देशी दारू दुकान मालकाचे पाठबळ असलेल्या नितीन वाघ, पंकज वाघ यांच्या दबंगगिरी व बेकायदेशीर कृत्यामुळे गावकरी त्रस्त झाले असून दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी नितीन वाघ व पंकज वाघ या दोघांनी बौद्ध समाज मंदिराच्या अधिकृत जागेवर बेकायदेशीर कब्जा करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला असताना यांच्या या बेकायदेशीर कृत्याला गावातील कपिल ताराचंद लहासे या तरुणाने विरोध केल्याने नितीन वाघ व पंकज वाघ तसेच त्यांच्या कुटुंबातील 2 महिलांनी कपिल लहासे याला लोखंडी अँगलने जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कपिल लहासे यांचा भाऊ राहुल लहासे याने रावेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल लहासे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। घडलेल्या घटनेला काही प्रमाणात शासन प्रशासन ही जबाबदार असल्याचे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे। प्रतिनिधी उदय वाघ, अहिरवाडी।